माझा मितवा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता अर्णव आणि ईश्वरीमुळे श्रीकांत धुमाळ ह्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. आणि मग आता जेव्हा श्रीकांत धुमाळला पोलीस अटक करणार तेव्हा वल्लरीचं कारस्थान कसं सगळ्यांसमोर येणार हे येणाऱ्या भागामध्येच आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो ईश्वरी हॉस्पिटलमधून नुकतीच घरी आलेली असली तरीसुद्धा ती शांत बसत नसते. ईश्वरी गणूबाप्पाजवळ जाते आणि प्रार्थना करत असते की अर्णवसारखा नवरा तिच्या आयुष्यात तिला भेटल्यामुळे. मग आता अर्णव तिथे येतो आणि अर्णव ईश्वरीला जागेवरलं हल्लेलं बघतो आणि मग तो तिला म्हणत असतो की तुला किती वेळा सांगितलेलं आहे की जागेवरनं हलायचं नाही, आराम करायचा, आणि तरीसुद्धा तू तसंच करत आहेस, असं देखील आता अर्णव ईश्वरीला म्हणतो. ईश्वरीसाठी अर्णवने नाश्ता आणि त्यासोबत चहा आणलेला असतो. ईश्वरीला अर्णव स्वतःच्या हातानेच नाश्ता भरवत असतो, कारण ईश्वरीच्या हाताने स्वतःलाच काही करता येत नसतं, कारण तिला लगेच मुंग्या येतात हातांमध्ये. मग ईश्वरीने हे अर्णवला हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं असतं, म्हणून अर्णव स्वतःहूनच तिला भरवू लागतो. स्वतःच्याच हाताने चहाचा कप देखील तिच्या तोंडापाशी धरतो आणि मग तिला चहा आणि त्याचसोबत नाश्ता कुणीही देतो आणि त्यामुळे ईश्वरीला अजूनच भारी वाटत असतं. पण ईश्वरीला आता नुसतं शांत राहायचं नसतं, तर ईश्वरीला आता अर्णवच्या गोष्टी ऐकून घ्यायच्या असतात. अर्णव आता ईश्वरीला म्हणत असतो की मला खरं खरं सांग की त्या दिवशी तू तिथे का गेली होतीस. त्यावर ईश्वरी अर्णवला आता त्या सगळ्या गोष्टी सांगू लागते. म्हणजेच तर तुम्ही आणि मी दोघंही जण आपण इथे बसलेलो होतो तेव्हा मला कॉल आला होता आणि मला कॉल आला अननोन नंबरवरनं, म्हणून मी रिसीव केला. तर तो श्रीकांत धुमाळचा फोन होता. त्याने मला सांगितलं की मी सगळी माहिती सांगतो आणि मी सांगितलेल्या लोकेशनवर या, पण तुमच्या नवऱ्याला कळू देऊ नका, असंही त्यानं मला सांगितलेलं होतं. याचा अर्थ अर्णव म्हणतो की त्याने सगळं काही ठरवून केलं. त्याला या गोष्टी सांगायच्या नव्हत्या, म्हणूनच तर त्याने पर्सनली तुला कॉल केला आणि एकटीला बोलवून घेतलं. जर त्याला सगळ्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या असत्या ना, तर त्याने मलाही सोबत बोलवलंच असतं, पण त्याने सोबत मला बोलवलं नाही. याचा अर्थ तू समजतेस का. त्यावर ईश्वरी विचार करत असते. दुसरीकडे वल्लरीने श्रीकांत धुमाळ या पत्रकारांना पुन्हा एकदा फोन केलेला असतो, कारण श्रीकांत धुमाळ यांना वल्लरीने आताच्या आत्ता हे शहर सोडून जायला आधीच सांगितलेलं होतं. पण श्रीकांत धुमाळ हे शहर सोडून गेलेले नसतात, कारण ते म्हणत असतात की मी त्या मुलीला फक्त भेटायला बोलवलं होतं, मी तर काही केलेलं नाही आहे. मग मी माझे कामकाज इकडचे सगळे सोडून कसं काय जाऊ, आणि मी पत्रकार आहे त्यामुळे माझं काम चालूच असतं. मी इकडनं असं लांब पळू शकत नाही. मी काही गुंड मवाली नाही की पळून जायला, असंही आता सांगितलेलं असतं. त्यावर वल्लरी सांगते की ते जर दोघंही जर तुमच्यापर्यंत शोधत आले ना, तर तुमची वाट लागू शकते. त्यावर डायरेक्टच श्रीकांत धुमाळ यांनी वल्लरीला सांगितलेलं असतं की ते जर माझ्यापर्यंत आले ना, तर मी डायरेक्ट ना तुमचं नाव सांगणार आहे, कारण मी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हतो. मी फक्त तिथे त्या मुलीला भेटायला बोलवलं होतं, त्यानंतर जे काही केलं ते सगळं तुम्ही केलेलं आहे, असं देखील श्रीकांत धुमाळ आहे तो आता वल्लरीला सांगत असतो. आणि असं बोलून वल्लरीला बोलतो आणि त्यानं आता फोन कट केलेला असतो, कारण त्याला आता या सगळ्यामध्ये फरक पडत नसतो. तो विचार करतो की कारण आपण या सगळ्या गोष्टी चुकीच्या केलेल्याच नाही आहेत. उलट आपण त्या मुलीला तिथं भेटायला बोलवलं होतं, पण आपल्याला असं वाटलं होतं की ही लोकं फक्त तिला धमकवतील, पण ही लोकं तर पार तिच्या जीवावर उठले आणि या सगळ्या गोष्टी त्याला मान्य नव्हत्या आणि म्हणूनच वल्लरीला त्याने नकार दिलेला होता. इकडे आता ईश्वरी संध्याकाळच्या वेळेला सुद्धा थोडी टेन्शनमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला अर्णव तिला म्हणतो की अजूनही तू त्याच गोष्टीचा विचार करतेस का. अर्णवला ईश्वरी सांगते की हो, मी अजूनही त्याच गोष्टीचा विचार करते आहे, कारण मला असं वाटतंय ना की लवकरात लवकर आपण त्या श्रीकांत धुमाळला शोधून काढायला हवं, नाहीतर तो इकडनं पळून जाऊ शकतो. जर त्याने माझ्यावर हल्ला केला असेल ना, तर मी त्याला सोडणारच नाही आहे, असंही ईश्वरी म्हणत असते. त्यावर अर्णव तिला शांत करत असतो आणि म्हणत असतो की या सगळ्या गोष्टींना पोलिसांकडे सुद्धा आपण हँडल करायला
देऊ शकतो, कारण तुझ्यावर एवढा प्राणघातक हल्ला झाला आहे आणि या सगळ्यामध्ये श्रीकांत धुमाळ असणार आहे, कारण त्याने तुला भेटायला बोलवलं आणि तिथे कुंड पाठवले. त्याला कोणतीही माहिती सांगायची नव्हती म्हणून, आणि तो एकटाच या सगळ्यात सामील नाही आहे, त्याच्याबरोबर अजून कोणीतरी आहे आणि या सगळ्याचा शोध तर मी घेऊन राहणारच, असं देखील आता म्हटलं जात असतं. त्याच वेळेला आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला म्हणतो की माझ्याकडे एक आयडिया आहे. तर श्रीकांत धुमाळला जर शोधायचं असेल तर पोलिसांना आपण त्यांच्या घरी पाठवूया. पण आता पोलिसांना आपण जर त्याच्या घरी पाठवलं तर तो घरी असू शकतो का? कारण त्याने जर मला मारायचा प्रयत्न केला असेल, मग जेव्हा त्याला कळलं असेल की माझ्या बाबतीत हे सगळं झालं, तेव्हा तो पळून तर गेलाच असेल ना हे शहर सोडून, असंही ईश्वरी विचार करते. त्यावर अर्णव म्हणतो, त्या दिवशी तुला ज्या नंबरवर ना फोन आला होता तो नंबर मला दे. तोच नंबर आता मी पोलिसांना देतो. पोलीस त्या नंबरवर ना त्याचं लोकेशन बरोबर ट्रेस करतील आणि त्याला रंगेहात पकडतील, असंही आता सांगितलं जातं. मग ईश्वरी आपल्या मोबाईलमध्ये आलेल्या फोनवरनाच तिच्या लक्षात येतं की त्या दिवशी या अननोन नंबरवरनं मला फोन आला होता आणि ती अर्णवला या सगळ्याबद्दल सांगते. अर्णवला आता त्या फोनमधला नंबर देते. अर्णवही तो नंबर व्यवस्थित आपल्या मोबाईलमध्ये डायल करून घेतो, कारण आता ईश्वरीने दाखवलेला तो नंबर तो धुमाळचा आधीचा वेगळा नंबर होता आणि हा वेगळा नंबर असल्यामुळे अर्णव थोडा कन्फ्यूज झालेला असतो. अर्णवने आता पोलिसांना धुमाळचे दोन्ही नंबर ट्रेस करण्यासाठी दिलेले असतात, कारण धुमाळचं लोकेशन हे तर आता समजायलाच हवं. यासाठी अर्णवने आता पूर्ण जय्यत तयारी केलेली असते. अर्णव जेव्हा या सगळ्यामध्ये तयारी करतो तेव्हा मात्र आता पुढे पाहायला मिळत असतं की ईश्वरी सांगत असते की तो धुमाळ जर पकडला गेला ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील की या सगळ्याच्या मागे कोण होतं. बघा, पोलिसांना सांगून नाही तर आपण आपल्या परीनं बघायचं का? अर्णव ईश्वरीला म्हणतो की तुला वेळ लागले का? आता कुठे या सगळ्यातून तू बाहेर येतेस आणि पुन्हा तुला याच सगळ्यामध्ये गुंतायचे? तुला मी सांगितलं आहे, माझ्यासाठी तूही तितकीच महत्त्वाची आहे जितकं ते प्रकरण आहे, म्हणून तू स्वतःच्या जीवाचे हाल करून घेऊ नकोस, असं देखील अर्णव आता ईश्वरीला बोलून जातो. त्यामुळे ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते, कारण ईश्वरीला आता अर्णवबद्दलचं प्रेम दिसत असतं. दुसरीकडे अर्णव रात्रीच्या वेळेला पोलिसांना कॉल करतो आणि पोलिसांना कॉल करून या सगळ्याबद्दलची माहिती देतो. ईश्वरीवर झालेल्या हल्ल्याबद्दल सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण तंतोतंत सांगतो आणि हे सगळं काही श्रीकांत धुमाळ या पत्रकारांनी घडवून आणलेलं आहे आणि तुम्ही त्याचं एक्झॅक्ट लोकेशन चेक करा, तो तुम्हाला नक्कीच सापडेल, असंही सांगितलेलं असतं. आणि असं बोलून तो आता नंबरही पोलिसांना देतो. आता पोलीस आपल्या परीने या सगळ्याचा शोध घेणार असतात. तर अर्णव या सगळ्या गोष्टी ईश्वरीला सांगतो आणि ईश्वरीला म्हणतो की तू आता पॅनिक होऊ नको, पोलीस आपल्या परीनं शोध घेणार आहेत, त्यामुळे तू शांत राहा. तू गोळ्या घेतल्या का रात्रीच्या, असं देखील अर्णव ईश्वरीला विचारतो. त्यावर ईश्वरी गोळ्या घ्यायला विसरलेली असते, तर अर्णव तिला गोळ्यासुद्धा देतो काढून, कारण आता अर्णवला ईश्वरीच्या जीवापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नसतं, कारण त्याने त्याच्या जवळची आई तर गमावली आहे, पण या सगळ्या शोधात त्याच्या जवळची बायको त्याला गमवायची नसते आणि यासाठी तो डोळ्यात तेल घालून ईश्वरीची काळजी घेत असतो. ईश्वरीला जे जे काही हवं ते सगळं काही ईश्वरीपर्यंत पोचवायचं काम करत असतो. त्याच वेळेला तो म्हणतो की पोलिसांना सांगितले म्हटल्यावर पोलीस आता त्या श्रीकांत धुमाळला शोधून काढतीलच. श्रीकांत धुमाळ एकदा का आपल्याला भेटला ना की सगळ्या गोष्टी समजतील की त्याच्या या सगळ्यामागे कोण आहे आणि कोण करता धरता आहे ते, असंही आता अर्णव ईश्वरीला सांगत असतो. तर आता पोलिसांनी एक्झॅक्ट लोकेशन श्रीकांत धुमाळ याचं चेक केलेलं असतं आणि तो पळून जाणारच तितक्यातच त्याला अटकही केलेली असते आणि हे सगळं येऊन आता ते अर्णव आणि ईश्वरीला सांगू लागतात. अर्णव ईश्वरी म्हणतात की बरं झालं तुम्ही बरोबर योग्य त्या टायमिंगला त्या श्रीकांत धुमाळ याला अटक केली. श्रीकांत धुमाळ याला अर्णव आणि ईश्वरीच्या समोर आणलं जातं. त्याच वेळेला तो नजरेनं खाली बघत असतो, तो मान खाली घालून असतो. मग आता त्याला कळत नसतं, त्याला अटक झाली आहे तेव्हा त्याला कळत नसतं की नाव कोणाचं घ्यावं, वल्लरीचं की उदयखानचं. पण वल्लरी जी आहे ती या सगळ्याची मेन सूत्रधार आहे, त्यामुळे आता तो विचार करतो की मी ज्या गोष्टी केलेल्या नाही आहेत त्याची शिक्षा मी का भोगू, कारण अर्णवने आता सगळे आरोप ना त्या ह्याच्यावरच लावलेले असतात, श्रीकांत धुमाळवर, का तर ईश्वरीवर हल्ला केलेल्याचे सुद्धा आणि त्याच्या आईची कोणतीही माहिती न दिल्यामुळे सुद्धा तो चिडलेला असतो. त्यामुळे सगळे आरोप तो लक्षात ठेवूनच श्रीकांत धुमाळ यांना जास्तीत जास्त अटक करून ठेवा असंही सांगितलेलं असतं. पण त्याच वेळेला श्रीकांत धुमाळ हा अर्णवसमोर हात जोडत असतो. अर्णव म्हणतो की आता ह्या सगळ्यामध्ये हात जोडून उपयोग नाही आहे, तुझ्या या सगळ्या कामामध्ये तुला साथ देणार अजून कोण व्यक्ती आहे ते सांग, मग आपण विचार करू शकतो.
ही आता सांगितलं जातं. त्यामुळे पोलीस आता श्रीकांत धुमाळला अटक करून घेऊन जात असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.